सार्वजनिक बांधकाम विभागाने 1987 साली शेगावमध्ये बांधलेले विश्रामगृह आता वर्ष 2025 मध्ये भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. या विश्रामगृहात 4 आलिशान सूट्स आहेत. प्रत्येक सूटमध्ये डायनिंग, लिव्हिंग रूम, प्रशस्त बेडरूम, प्रीमियम वॉशरूम, व वॉक इन वॉर्डरोब अंतर्भूत आहेत. यासोबतच या इमारतीमध्ये कॉन्फरन्स हॉल व किचन स्वतंत्ररित्या उपलब्ध आहेत. या कक्षांची नावे स्थानिक परंपरेशी जोडलेली आहेत. जिजाऊ कक्ष, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतीसाठी. पूर्णा कक्ष, मतदारसंघातून वाहणाऱ्या पवित्र पूर्णा नदीवरून. सातपुडा कक्ष, सातपुड्याच्या भव्य पर्वतरांगांवरून. सातवाहन कक्ष, प्राचीन सातवाहन संस्कृतीच्या गौरवासाठी. या वास्तूमध्ये आधुनिकतेचा आणि सौंदर्याचा संगम आहे. उत्कृष्ट फ्लोरिंग, आकर्षक एंट्रन्स, डिझायनर सीलिंग आणि आकर्षक पॅनलिंग यामुळे ही वास्तू समर्पक, आकर्षक आणि वैविध्यपूर्ण भासते. सोलार पॅनलिंग येथील एक खास वैशिष्ट्य आहे. ही वास्तू घडविण्यामागे जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर संजय कुटे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नातून या इमारतीच्या नूतनीकरण, बळकटीकरण व सौंदर्यीकरणासाठी तब्बल रुपये 500 लक्षांचा निधी उपलब्ध झाला. मुळात ही वास्तू श्री गिरीश जोशी, तत्कालीन मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, तसेच श्री अरुण गाडेगोणे, विद्यमान मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, सोबतच श्री अविनाश धोंडगे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला यांचे संकल्पनेतून श्री सुनील थोटांगे, तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव या समवेत श्री एकनाथ तळेले, विद्यमान कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांचे नेतृत्वात आणि श्री प्रवीण पुणकर, सहायक अभियंता श्रेणी 1, सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगाव जामोद, श्री प्रदीप मसने, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगाव जामोद यांचे काटेकोर देखरेखीखाली ही वास्तू पूर्णत्वास आली. या कामाची जबाबदारी 6th पेस आणि 11 या कंत्राटदारांनी उत्तमरित्या सांभाळली. तसेच 4th डायमेन्शन ग्रुप पुणे या आर्किटेक्चरल कन्सल्टंटच्या देखरेखीखाली या वास्तूला आधुनिक, आकर्षक आणि सौंदर्यपूर्ण रूप प्राप्त झाले. संतनगरी शेगाव, महाराष्ट्राच्या भाविकांचे श्रद्धास्थान, समृद्ध परंपरेसाठी ओळखली जाणारी ही नगरी. याच नगरीतील हे विश्रामगृह केवळ एक इमारत नाही, तर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची एक सुंदर कलाकृती आहे. श्रद्धा, सौंदर्य आणि आधुनिकतेचा संगम असलेली ही वास्तू भाविकांच्या सेवेत सदैव सज्ज राहील. धन्यवाद.